या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। FCC क्रिकेट टूर्नामेंट दुसऱ्या पर्वाचे पवार फायटर ठरले विजेते। फ्रेंड्स क्रिकेट क्लब आयोजित FCC क्रिकेट टूर्नामेंट दुसऱ्या पर्वामध्ये पवार फायटर विजेते ठरले आहेत। पवार फायटरने आसमी स्पोर्ट्स हाऊसला पराभूत करून किताब पटकावला। तिसऱ्या स्थानावर मातोश्री कन्स्ट्रक्शन व चौथ्या स्थानावर नाना 9 संघ राहिले। पारेगाव रोडवरील नाना टर्फ या ठिकाणी 12 संघांचा ऑक्शन घेऊन लीग पद्धतीने मॅचेस खेळवल्या गेल्या। त्यात 96 खेळाडूंचा समावेश होता। प्रकाश झोतामध्ये हे सामने खेळवले गेले। बक्षीस वितरण प्रसंगी अजित पवार, आदित्य देशमुख, आयुष पवार, अमोल पवार, अविनाश पाटील, प्रतीक पटेल, आदित्य काबरा, राजू छतानी आदींसह फ्रेंड्स क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। 7 मंथपासूनच्या टुर्नामेंट आपण बघत आलोय नाना टर्फला। बहुतेक 7-8 टुर्नामेंट या ठिकाणी झाले आहे। पण जी FCC सीझन 2 जी टुर्नामेंट तुम्ही भरवली आहेत ती सर्वात यशस्वी टुर्नामेंट मी असं म्हणेन, कारण की ज्यामध्ये 12 टीम्स एवढ्या इन्व्हॉल्व करणं हा काही मजाकचा विषय नाही आहे आणि तो तुम्ही सक्सेसफुलरित्या पार पाडला आहे। त्याबद्दल तुमच्या सर्व कमेंटींचे सहर्ष स्वागत। FCCने आयोजित केली होती क्रिकेटची भव्य टुर्नामेंट। त्याच्यामध्ये आमचा संघ प्रथम पारितोषिकने विजयी झाला आहे। पण कौतुकास्पद बाब म्हणजे अशी की या टुर्नामेंटमध्ये भाग घेतला होता या 12 टीमांनी आणि 12च्या 12 टीमा त्यांचं एकदम बेस्ट देण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही ट्रॉफ्या इकडे बघू शकताय, ट्रॉफ्या दाखवा। ट्रॉफ्या या भव्य दिव्य ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहे। या टायमाला बक्षीस सुद्धा मनसोक्त देण्यात आलेलं आहे। आणि येवल्यातील ही पहिली सर्वात मोठी टुर्नामेंट आहे। एवढी मोठी टुर्नामेंट आजपर्यंत आम्ही पाहिलेली नाही आहे आणि पुन्हा एकदा आमचा संघ विजय झाला आहे, याबद्दल आम्ही खूप खुश आहे। तुम्हाला नवीन रूल बद्दल काय असं वाटलं? रूल खूप सुंदर होते या टुर्नामेंटचे की जे एक तर 5 बॉलर, प्रत्येक बॉलरला एकच ओव्हर मिळणार आणि जे ओपनर येणार आहे त्यांना बॅटिंग नाही, म्हणजे जे सर्व 7 ते 8 खेळाडू जे खेळतात प्रत्येक खेळाडू त्याचं बेस्ट देऊ शकतो टीमसाठी आणि प्रत्येक खेळाडू टीमसाठी टीम गेम म्हणून खेळणार आहे। हे खूप छान होतं। FCCला मी प्रोत्साहन करेल की असे टुर्नामेंट भरवत राहा। जे नवीन खेळाडू असणार आहे या रूल्समुळे नवीन खेळाडूंना खूप मदत होते। टुर्नामेंट ही अतिशय उत्तम झाली। FCC तर्फे ही मी खेळलेली पहिली टुर्नामेंट होती, पण अनुभव असा आहे की प्रत्येक वेळेस FCC टुर्नामेंट ही भरत गेली पाहिजे, कारण की मागं बी भरपूर टुर्नामेंट झाल्या। पण ही जी टुर्नामेंट घेतली आहे याच्यात जे 8च्या जागेवर 12 टीम जेवढं मोठं आयोजन होतं, ट्रॉफी वगैरे सगळं व्यवस्थितपणे ऑर्गनाईज केलं। अशीच टुर्नामेंट परत FCCने घेत राहा आणि आमच्यासारख्या प्लेयर्सला अशीच संधी देत राहा। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।